कोणते जीवजंतू घरात दिसल्यास शुभ किंवा अशुभ मानले जाते? 1. उंदराचे पिल्लू घरात फिरत असेल तर. 2. जर स्वयंपाकघरात झुरळे असतील तर. 3. मधमाशांचे घरामध्ये येणे सूचित करते. 2. हे 7 जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवदेवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर आहे. भगवान नारायण वाहन गरुड देव आहे. देवांचे देव महादेव यांचे महानंदी आहे. महादेवाचे पुत्र कार्तिकाज यांचे वाहन मोर आहे. त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्त्वपूर्ण आहेत, खूप खास आहेत. प्रत्येक व्यक्तीला या जीवजंतूची ओळख झाली पाहिजे. 3. जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल काही माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील तर अशा वेळी त्या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा मारू नका. त्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते. हे माता लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. खूप साऱ्या समस्या नव्या निर्माण होतात. त्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते. 4. हे माता लक्ष्मीला आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. खूप साऱ्या समस्या उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो. जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचे भाग्योदय होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जी वाईट वेळ होती ती संपली आहे. 5. तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होती ती आता समाप्त होणार आहे. आता तुमच्या चांगली वेळ चालू होणार आहे. त्यामुळे आपण जाणून घ्या की कोणते शिकत राहा. जीवजंतू आहे. एकदा म्हणाले होते, 7 द मोर यू लर्न द मोर यू अर्न. 6. पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक, शेअर, नवनवीन गोष्टी शिकाल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता जरा यशस्वी लोकांकडे आपण लक्ष देऊया. बिल गेट्स, 7. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात चिचुंद्रीचे आगमन तुमच्या घरामध्ये सुख शांती जगातले सर्वात यशस्वी व्यक्ती चिचुंद्री तर यशस्वी आहेत कारण ते सतत काहीतरी नवीन शिकत चिचुंद्री राहतात. रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये 5 तास चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल आणि किंवा पुस्तकांचं वाचन करतात. तुमच्या घराच्या आसपास चिचुंद्री रोज दिसत असेल किंवा तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल, ज्यावेळी चिचुंद्री घरामध्ये प्रवेश करते त्या घराचं भाग्य चमकते. त्याचबरोबर सुख शांती घेऊन येत असते. चिचुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती 4 प्रदक्षिणा मारून घरामधील सर्व नकारात्मक शोषून घेत असतो. 8. घरात चिचुंद्री असणे अत्यंत शुभ असते. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिचुंद्री राहतात तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानतात. इतकेच नाही तर जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर, साप, कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात. चिचुंद्री घरातील सर्व जीवाणू खातात. 9. साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास असेल, पण चिचुंद्रीची थुंकी विषारी असते. त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते. चिचुंद्री संबंधित ही चिन्हे शुभ आहे. चिचुंद्री घरात राहणे शुभ असतेच. याशिवाय चिचुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे. दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते. 10. त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते. चिचुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळते. अनेक संकटे संपतात आणि आपल्या घराला 4 प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जातात. ही चिचुंद्री तुमच्या जीवनामध्ये सफलता आणि प्रगती प्राप्त करण्यासाठी घरामध्ये हा एक शुभ मानला जातो. तसेच चिचुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते. सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या संपुष्टात येणार असतात. जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिचुंद्री घराच्या आसपास नजरेस पडली त्याच वेळेपासून चिचुंद्री त्या व्यक्तीचं जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप समृद्धी आणि शांती येते. सर्व समस्या मुळापासून संपून जातात. तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचतो. हा एक खूप शुभ संकेत आहे. 11. वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं छोटी अशी ही गोष्ट आहे, खूप पण शुभ महत्त्वाची संकेत आहे. कोणत्याही परिस्थितीवर विजय मिळवणे शक्य आहे. फक्त वास्तुशास्त्राला आपल्याला असं वेगळा विचार विचार चिचुंद्री आल्यानंतर घराची करता यायला दिनचर्या हवा.
पूर्णपणे बदलून जाते. तुम्हाला वाटतंय का घरातील साध्या सोप्या कुटुंबातील पद्धतीच्या सदस्यांची विचाराने त्या जीवन मुलीचा बदलते. प्रॉब्लेम परिवारामध्ये सॉल्व्ह झाला असता? खुशाली येते आणि घरामध्ये नक्कीच नाही. पण त्या स्वयं माता मुलीला लक्ष्मी सुखाचा हे वर्षाव माहित करते. होतं की जसं चिचुंद्रेने प्रत्येक आपल्या घराला प्रश्नाचं उत्तर जर असतं 4 प्रदक्षिणा तसंच घातल्या तर प्रत्येक त्या समस्येचं व्यक्तीच्या समाधानही जीवनामध्ये असतं. धन प्राप्त कधी कधी ज्या करण्यापासून समस्या कोणीच रोखू अवघड असतात शकणार नाही. त्यांचं जीवनामध्ये समाधान अखंड तुम्हाला धनप्राप्ती होते वेगळ्या आणि पद्धतीने घरातील शोधावं लागतं. पूर्ण त्यामुळे समस्या, क्लेश, प्रॉब्लेम्स वादविवाद संपून जाते. वर जास्त भर देण्यापेक्षा सोल्युशन शोधण्यावर 12 लक्ष जर केंद्रित तुम्ही करा. व्यापारी असाल तर तुम्हाला तुमच्या एखादी व्यापारामध्ये खूप समस्या बरकत तोपर्यंत येते. त्रास देऊ शकत नाही जोपर्यंत 13 उंदीर वेळी अवेळी तुम्हाला घरामध्ये विश्वास येतो. त्या आहे की घरामध्ये तुम्ही ती दरिद्रता सॉल्व्ह करू आणि शकता. अपयशाचे संकेत घेऊन त्याचं येत समाधान असतो. शोधू शकता. ज्यावेळी घरामध्ये फक्त उंदीर एक दिसतो गोष्ट लक्षात तेव्हा ठेवा. घरामध्ये या जगात दारिद्र्यता येणार आहे सगळ्यांना हा संकेत काही ना असतो. काही समस्या जर असतात. उंदीर घरामधून बाहेर काढला आणि कदाचित त्याला तुमच्यापेक्षा जास्त मारू नका, कारण आणि उंदीर हे भगवान मोठेही असतात. गणेशजीचं वाहन पण आहे. तरीही त्यामुळे कोणी त्याला मारू हार नये. मानत त्यामुळे नाही. खूप मोठे उलट ती पाप एक माथ्यावर संधी लागते. एक म्हणून खूप बघतात. त्या भयानक मुलीसारखी राक्षस ज्याला भगवान गणेशाने हरवले होतं आणि आपलं वाहन बनवलं होतं, त्यामुळे त्याला मारू नये. घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नये. 14 जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे. ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख, दारिद्र्यता, कष्ट आणि पीडा बनवून राहते आणि घरातील व्यक्तींना आजारांचा सामना देखील करावा लागतो. त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नका. जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये दुःख, दारिद्र्यता आणि समस्या वाढत जातात. 15 मित्रांनो, तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल कारण मधमाशीच्या वेळी मधाची पोळी बनवते त्या घरामध्ये बरकत कधीही होत नाही. मधमाशीचं पोळं जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर असेल तर त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. त्या घरामध्ये सतत दुःख, क्लेश, वाद विवाद, भांडणे, अशांती राहत असते. 16 मधमाशीचे पोळं घरामध्ये कधीही नसावे किंवा मधुमाशी छोटे छोटे होल असतील घर देखील घराच्या आसपास असू नये. अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाचे घरामध्ये छोटे छोटे भाग बनत असतात. मधाच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो. त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचू शकतात. 17 तुम्हाला घराच्या आसपास मधमाशीचं पोळं दिसत की घरामध्ये असलं तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे घरामध्ये उठवून लावण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहते. 18 फुलपाखरू मित्रांनो, रंगीबेरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात आणि ते शुभ संकेत घेऊन येत असते. रंगीबेरंगी सोनेरी कलरची फुलपाखरू जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल, सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात. त्यावेळी समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवनसुद्धा रंगीबेरंगी होणार आहे, यशाने भरणार आहे. 19 घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते. प्रत्येक समस्यापासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते. घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये वादविवाद व अशांती होत नाही. त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगीबेरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप मोठा शुभ संकेत असतो. जेव्हा जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशालीचा वर्षाव होत असतो. 20 व अशांती होत नाही. त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगीबेरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो खूप शुभ मोठा संकेत असतो. जेव्हा असे फुलपाखरू घरामध्ये येते तेव्हा धन खुशालीचा वर्षाव होत असतो. 21 असे फुलपाखरू ज्या घरामध्ये येत असेल
तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते. त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका. त्यामुळे समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. 22 नंबर 5 आहे विंचू. मित्रांनो, घरामध्ये ज्यावेळेस विंचू येतो त्यावेळेस दरिद्रीचा संकेत मानला जातो. विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो. विंचू ज्यावेळेस घरामध्ये येतो त्यावेळेस घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याची जास्त शक्यता असते. 23 त्यामुळे असे प्राणी घरात येतात घरामधून लगेच बाहेर काढा, कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात. मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये एकदाच 2 विंचू दिसले किंवा एका पाठीमाग एक असे दिसले तर तेव्हा समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे. विंचू दुःख दारिद्र्याचा संकेत देत असतो. त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन होणार आहे. 24 पाल खूप शुभ मानले जाते. खूप घरामध्ये पालेला घरामधून हकललं जातं किंवा त्यांना मारलं जातं, परंतु असं करू नये. पालेला मारणे खूप मोठे पाप आहे. ज्या घरामध्ये पालेला मारले जाते त्या घरामध्ये दुःख अशांतीला आमंत्रण मिळते. घरामध्ये दुःख अशांतीला आमंत्रण देणे होय. पालेला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येत राहते व पाल घरामध्ये सर्व झुरळे कीटक हे खाऊन घराची स्वच्छताच करत असते. त्यामुळे पालेला कधीही मारू नये. उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जातात. 25 आणि एका पाठोपाठ जर 2 किंवा 3 पाले दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे असा शुभ संकेत असतो. त्या घरामध्ये खूप श्रीमंती येणार आहे असं विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसले तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार हे नक्की. 26 त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे हा संकेत असतो. घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि हा सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो. 2 पाल दिसली किंवा त्याची शेपटी कटलेली आहे असं दिसलं तर समजून जा की लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे. माता लक्ष्मी शेपूट तुटलेली पाल माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. आपल्याला मात्र पालीची भीती वाटते, परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती देखील दाखवू नये. 27 असे करणे मात्र पाप आहे. पाल मारल्याने जीवनामध्ये खूप मोठ्या समस्येचे सामोरे जावे लागते. 28 मुंगी तुमच्या घरामध्ये येताना शुभ संकेत घेऊन येत असते. त्यामुळे जर घरामध्ये पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचं भाग्य खूप लवकर चमकणार आहे असं समजलं जातं आणि दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहे. त्या घरामध्ये समृद्धी सुख शांती येणार आहे असं समजलं जातं. त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील संकेत असतो. त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे. 20 घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार आहे की लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार आहेत. जे कोणते प्रॉब्लेममुळे तुम्हाला चिंता सतावत असेल ते प्रॉब्लेम संपणार आहेत असे समजले जाते. तसेच घरामध्ये मुंग्या येणे दक्षिण दिशेकडून यांना जर निघत असतील तर दक्षिण हे सुद्धा अतिशय खूप शुभ संकेत समजला जातो. 30 दक्षिण दिशेकडून येणाऱ्या मुंग्या ह्या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे किंवा तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे. ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे मिळणार आहेत असा संकेत असतो. घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर गूळ खायला जरूर द्यावी. मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होत असते व मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. असा आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत आमूलाग्र बदल होताना दिसतात व माणसाचे जीवन सुखमय बनते.
व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.